शहरातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांना बघायला येणाऱ्या लोकांची खूप गर्दी असायची. विशेष करून रविवारी लहान मुलं त्यांच्या आई वडिलांसोबत प्राणी संग्रहालयात यायची. अशाच एका रविवारी एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांसोबत त्या प्राणी संग्रहालयात आली होती. विविध प्राणी बघत बघत एक एक विभागातून पुढे जात असताना ते तिघे जण उंटापाशी आले. उंटाकडे पाहत पाहत त्या छोट्याशा मुलीनं आईला विचारलं, आई, उंटाच्या पाठीला असं कोबड का असतं बरं? त्यावर आई म्हणाली, उंटाच्या पाठीवरील कुबड म्हणजे ऊर्जेचा साठा असलेली चरबी असते, जी त्याला अन्न आणि पाण्याशिवाय वाळवंटात अनेक दिवस तग धरण्यास मदत करते. मुलीनं मग वडिलांना विचारलं, बाबा, उंटाचे पाय एवढे लांब व मजबूत का असतात बरं? त्यावर वडील म्हणाले, उंटाचे पाय लांब, मजबूत आणि खास वाळवंटी वातावरणासाठी अनुकूल असतात. त्यांच्या पायांना कठीण खूर नसून रुंद जाड तळवे असतात. त्यामुळे ते गरम वाळूवरती सहज चालू शकतात आणि त्यांचं वजन विभागलंही जातं. तसंच लांब पायांमुळं ते वाळवंटामध्ये वेगाने चालतात. मुलीनं मग पुन्हा प्रश्न विचारला, उंटाच्या पापण्यांना एवढे दाट केस का असतात बरं? त्या प्रश्नावर उत्तर देताना आई म्हणाली, उंटाच्या पापण्या लांब, दाट आणि 3 पदरी असतात, ज्यामुळे वाळवंटातील वादळात डोळ्यात वाळू जाण्यापासून संरक्षण मिळते. यानंतर मात्र मुलीनं जो चौथा प्रश्न विचारला तो आई वडील या दोघांनाही अंतर्मुख करायला लावणारा होता. मुलगी म्हणाली, उंटाला जर वाळवंटात जगण्यासाठी निसर्गाने एवढ्या साऱ्या शक्ती दिल्या, तर मग तो या शहरातील प्राणी संग्रहालयात काय करतो? खरंच सर्वांनाच विचार करायला लावणारा हा प्रश्न. कित्येकदा आपल्यात अनेक गुण असतात, कौशल्य असतात, पण त्यांना वाव मिळू शकत नाही, कारण आपली जागा चुकलेली असते. आपण चुकीच्या ठिकाणी असतो. आपल्यामध्ये असलेले गुण, कौशल्य, क्वालिटीज आपण एखाद्या ठिकाणी उपयोगात आणू शकत नसू तर त्यांची किंमत त्या ठिकाणी शून्यच असते. आणि तसं जर होत असेल तर गरज असते ती योग्य ठिकाणी जाण्याची, जिथे आपल्यातील गुणांना, कौशल्याला वाव मिळू शकेल.